नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी काय बनवणार आहे ते रेसिपी तुम्हाला मी दाखवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. बनवणार आहे वरणफळं फोडणीचे. त्यासाठी मी 2 टीस्पून घेतलेलं आहे तेल. तेल व्यवस्थित गरम करायचं आहे. थंडीचे दिवस आहे. गरमागरम आपल्याला जर सकाळी सकाळी भाजी पोळी खायची नसेल तर हे वरणफळ आपण करू शकतो. तर ह्यामध्ये आपण कुठल्याही भाज्या घालू शकतो आवडीच्या. पालेभाज्या आवडीच्या घालू शकतो, फळभाज्या घालू शकतो किंवा प्लेन अगदी वरणफळ आपण करू शकतो फोडणीचे. तर अगदी आज भाज्या कुठल्या मी घालणार नाहीये. वरणफळ फक्त करणार आहे, फोडणी त्याला घालणार आहे. तर फोडणीमध्ये काय काय कसं काय आपण घालतोय ते बघूया. सिंपल पद्धतीचे गरमागरम वरणफळ हे तयार होतात. खाल्ल्यानंतर कसे थंडीची तोंडाला चवही येते आणि थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम पदार्थ खायला आपल्याला आवडत असतात. तर ही वरणफळं पूर्वीपासून थंडीच्या दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये केल्या जायची. तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे. अर्धा टीस्पून मी घातलेली आहे राई. अर्धा टीस्पून घालते जिरं. 4-5 मी घातलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या कुटून. चिमटीवर घालते हिंग. अर्धा टीस्पून घालते मी हळद आणि अर्धा टीस्पून घालते लाल तिखट. थोडीशी घातलेली आहे कोथिंबीर. 1 वाटी शिजवलेली तूर आणि मूग डाळ मिक्स. मस्त फोडणीचा वास सुटलेला आहे. सिंपल पद्धतीने हे वरणफळ या पद्धतीने करून बघा, खूप छान होतात. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला आता हे वरणफळ करायचे असतील पातळ तेवढ्या प्रमाणामध्ये, कारण हा जो पदार्थ आहे तर हा थोडासा म्हणजे घट्ट हा प्रकार केला जात नाही. जर आवडत असेल तर तुम्ही घट्ट सुद्धा हे करून खाऊ शकता, पण पातळच हे वरणफळ असतात. या पाण्याला खळखळून उकळी घ्यायची आहे. तोपर्यंत 3 मी चपात्या लाटून घेणार आहे. थोडेसे भाजलेले शेंगदाणे मी ह्यामध्ये घालते. उकळी आपल्याला येईपर्यंत 3 चपात्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. उकळी या पाण्याला येईपर्यंत आपल्याला 3 चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. त्यासाठी 3 चपात्यांचं पीठ मी इथे मळलेलं आहे. प्लॅटफॉर्म स्वच्छ करून मी प्लॅटफॉर्मवरच चपाती लाटणार आहे, कारण ह्या पातळ मला चपात्या लाटायच्या आहेत आणि मोठ्या लाटायच्या आहेत. जसे आपण चपातीला तेल लावतो आतमध्ये, तसेच आपल्याला ह्याला तेल लावायचं आहे. तेव्हा आपले जे वरणफळ आहे तर हे एकदम छान चवीला लागतात आणि त्याची जी पदर आहेत आतमध्ये व्यवस्थित ते सुटले जातात. चवीलाही छान लागतात आणि मऊसूत ते तयार होतात. मोठीची मोठी मी ही पोळी लाटून घेतलेली आहे. अशाच मी या 3 पोळ्या लाटून घेणार आहे. 3 पोळ्या आपल्या लाटून झालेल्या आहे. पाणी पण उकळलेलं आहे. तर अशा मीडियम साईजचे मी असे हे या चपातीला सुरीच्या साहाय्याने मोठे मोठे मी तुकडे करून घेतलेले आहेत. हे बघा, पाणी उकळलेलं आहे. पोळ्या आपल्याला लाटून ठेवायच्या, म्हणजे पाणी उकळल्याबरोबर एका पाठोपाठ आपण पटापट पोळ्या लाटून आणि ह्याच्यामध्ये घालू शकतो. नाहीतर मग एक पोळी लाटून आणि असे हे केलं उकडत ठेवली तर ती कमी जास्त प्रमाणामध्ये शिजेल. म्हणून आपल्याला 3-4 जेवढ्या आपल्याला बनवायच्या आहेत तर तेवढ्या पोळ्या बनवून आणि पटापट कापून आणि याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये सोडायच्या आहेत. बऱ्याचदा आपल्याला पोळी भाजी सकाळी सकाळी खायचा कंटाळा येतो, तर हे असे मस्त लसणाची फोडणी देऊन आणि वरणफळ करून बघा. एकही आपलं वरणफळ याच्यामध्ये चिटकत नाही. फक्त चपातीला मात्र प्लेन चपाती न लाटता तेल लावून आणि चपाती लाटा. जशी आपण चपात्या करताना तेल लावतो आतमध्ये, नंतर उंडा तयार करतो, तर सेम तसं करा. वरणफळ खूप छान तयार होतात. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत.
हे बघा, जसजसे वरणफळ आपले शिजले तसतसे ते वरती अलगत याच्यावरती असे पूर्ण वरती येतात. हे बघा, हलके होऊन आणि वरती येतात. तर ह्याच पद्धतीने आपल्याला मस्त ते शिजून घ्यायचे आहेत. पूर्ण वरणफळ तयार झाल्यानंतर वरती येतात. जास्त वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटांमध्ये आपले वरणफळ तयार होतात. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. या पद्धतीने वरणफळ करून बघा. यामध्ये तुम्ही टोमॅटो सुद्धा टाकू शकता. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. आजची ही वरणफळांची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. आपले हे फोडणीचे वरणफळ तयार झालेले आहे.